तुम्ही रोज सकाळी उठल्यावर थकलेले, कमजोरी जाणवते का? वजन अचानक वाढतंय का? किंवा वारंवार तहान लागतेय, लघवी जास्त होतीये? लक्षात ठेवा, हे डायबिटीसचं संकेत असू शकतं. आणि वेळेत लक्ष दिलं नाही तर हा आजार तुमच्या डोळ्यांपासून ते हृदयापर्यंत नुकसान करू शकतो. पण चांगली बातमी म्हणजे योग्य सवयी आणि उपचाराने तुम्ही डायबिटीसवर कंट्रोल मिळवू शकता. महिलांमध्ये डायबिटीसची समस्या जास्त का? महिलांमध्ये हॉर्मोनल बदल, गर्भधारणा म्हणजे गेस्टेशनल डायबिटीज, मेनोपॉज आणि जीवनशैलीतील असंतुलन यामुळे डायबिटीसचा धोका जास्त. स्ट्रेस, जंक फूड, शारीरिक हालचालींची कमतरता आणि झोपेचा अभाव हे प्रमुख कारणे. गंभीरता, महिलांमध्ये डायबिटीजमुळे हृदयविकार, किडनीचे आजार, नर्व्ह डॅमेज, त्वचेचे इन्फेक्शन आणि गर्भधारणेतील गुंतागुंत वाढू शकते. लक्षणे ओळखणे: वारंवार तहान लागणे, लघवी जास्त होणे, डोळ्याची धूसर दिसणे, वजन कमी किंवा वाढणे, थकवा, चक्कर येणे, जखम हळू भरून येणे. लक्षात ठेवा, डायबिटीस शांतपणे शरीरावर आघात करतो जोपर्यंत त्याचा परिणाम गंभीर होत नाही. आहार नियंत्रण: नियमित वेळेत जेवण, दिवसभरात 4 ते 5 लहान मील्स घ्या. साखरेवर नियंत्रण: रिफाईंड शुगर टाळा, त्याऐवजी नैसर्गिक गोड जसे खजूर, मध मर्यादित प्रमाणात. फायबरयुक्त अन्न: ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस. भाज्या व फळे: पालक, मेथी, कारले, लौकी आणि कमी जीआय असलेली फळे जसे सफरचंद, पेरू. प्रथिने: मूग, मसूर, हरभरा, पनीर, अंडी जर चालत असेल तर. पाणी: रोज किमान 2 ते 3 लिटर, पण एकदम जास्त नको, थोडं थोडं प्या. व्यायाम व जीवनशैली: रोज 30 ते 45 मिनिटं चालणे, योगा किंवा प्राणायाम. स्ट्रेस मॅनेजमेंट: ध्यान, दीर्घ श्वसन. झोप: दररोज 7 ते 8 तासांची चांगली झोप. लहान लहान हालचाली: जिना चढणे, लांब बसून राहणे टाळणे. तुमचं शरीर तुमचं मंदिर आहे आणि मंदिराची साफसफाई रोज करावी लागते, नाहीतर रोग घर करतात. आयुर्वेदिक उपाय: कारल्याचा रस, सकाळी रिकाम्या पोटी अर्धा ग्लास. मेथी दाणे, रात्री भिजवून सकाळी पाणी प्या. जामुन पावडर, अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत. आवळा, व्हिटॅमिन सी साठी उत्तम, इम्युनिटी वाढवतो. हे उपाय सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत, पण वैयक्तिक प्रकृतीनुसार डोस आणि संयोजन वेगळं असू शकतं, म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकार यांचा संदेश: डायबिटीस फक्त साखरेचा आजार नाही, तो जीवनशैलीचा परिणाम आहे. योग्य आहार, शिस्तबद्ध दिनचर्या आणि आयुर्वेदिक उपचारांनी आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. प्रत्येक महिला तिचं आरोग्य सांभाळू शकते, फक्त तिला योग्य मार्गदर्शन आणि वैयक्तिक उपचार हवे असतात. जर तुम्हाला डायबिटीसची लक्षणे आहेत किंवा तुम्ही आधीच डायबिटिक आहात, तर विलंब नका करू. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकार यांच्या दवाखान्यात भेट घेऊन तुमच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक सल्ला व उपचार घ्या. वेळेत पावलं उचलणं म्हणजे आयुष्याची गोडी परत मिळवणं. साखरेचा आजार आयुष्याची गोडी हिरावून घेतो, पण योग्य सवयी आणि उपचारांनी ही गोडी परत मिळवणं शक्य आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन, लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70 58 55 88 17. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.